अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे महामार्गाला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। या प्रकल्पामुळे एकाही शेतकऱ्याची जमीन जाणार नाही, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी वेळप्रसंगी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान सुमारे 20 किलोमीटर अंतराचा रेल्वे महामार्ग प्रस्तावित असून या मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमिनी संपादित केल्या जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवणार असल्यानं हा प्रकल्प तातडीनं रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीनं प्रांताधिकारी डॉ किरण सावंत पाटील आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। प्रशासनानं शेतकऱ्यांच्या भावना गांभीर्यानं न घेतल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। शनी शिंगणापूर हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांनी या मार्गाला आपला विरोध नोंदवण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन इथं प्रांताधिकारी जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे। या सर्व जमिनी या बागायती जमिनी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत, जे की या जमिनी गेल्यामुळं हे बरेचसे शेतकरी याच्यातले भूमिहीन होणार आहेत आणि ही शेत जमीन ज्याच्यावरती पुढच्या कित्येक पिढ्या त्यांचं उपजीविकेचं हे साधन आहे। अक्षरशः ऊसासारखी बागायती पिकं या भागामध्ये होतात आणि अत्यंत तुटपुंजा रकमेमध्ये शासन जेव्हा या जमिनी अधिग्रहित करेल त्यावेळी कित्येक शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या उद्ध्वस्त होणारा हा निर्णय आहे। आम्ही सर्वांनी या ठिकाणी कळकळीनं इथं विनंती प्रांताधिकाऱ्यांना केलेली आहे आणि या आमच्या भावना या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे। ऑलरेडी राहुरीवरून शिंगणापूरला जाण्याकरता मोठे राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत, जो सोने आपल्या गोटुंबे आखाड्यापासून शिंगणापूर पर्यंत मोठा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि एवढी सोयी सुविधा असताना त्या रस्त्यावरती देखील बरेचसे या तालुक्यातले हॉटेल व्यावसायिक त्यांची देखील उपजीविका अवलंबून आहे। असं सगळं सोय असताना देखील हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून आम्हा शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय, या निर्णयाला आम्ही सर्व शेतकरी मनापासून त्या ठिकाणी विरोध करत आहोत। आज आम्ही आमची भूमिका शांततामय मार्गाने येऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु भविष्यात याची दखल न घेतल्यास मोठ्या कोणत्याही आंदोलनाला सामोरं जायची आमची तयारी, पण कुठल्याही हालतमध्ये या तालुक्यातली एकही इंच जमीन आम्ही या प्रकल्पाला देऊ देणार नाही, हा आमचा या ठिकाणी पक्का निर्धार आहे। याप्रसंगी शेतकरी संघटनेचे रवी मोरे, साहेबराव मस्से, सुनील अडसुरे, बाबासाहेब वणे, साहेबराव महाडिक, दिलीप चव्हाण, सोपान दुशिंग, अच्युत दिशिंग, जालिंदर भिसे, योगेश राजदेव, रवी तारडे, शरद पेरणे, संभाजी शिरसाट, रमेश ढोकणे, किशोर पवार, भास्कर पवार, शिवाजी शिरसाट, ताराबाई म्हसे, विनोद ढोकणे, शिवाजी ढोकणे, दत्तात्रय भिसे, भाऊसाहेब भिसे, बाळासाहेब पठारे, गोरक्षनाथ वाघ, सीताराम पठारे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।